आज हे असं अंगणात का उभं आहे? सकाळ धरणं कुणाची वाट बघतात? माळसा, का तू माझी आराधना केलीस त्यामुळे मी तुझ्यावर अधिक प्रसन्न आहे. तुझी इच्छा मी आज पूर्ण करणार आहे. तुझी आणि माझी भेट व्हावी म्हणून मी स्वतः इथे उभा आहे. तुझी प्रतीक्षा करतो आहे. श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे काल मी महारुद्र करून घेतला. त्याचे फळ म्हणून ही माझी इच्छा पूर्ण करतील का? देवा, अहो असं बाहेर कशा पायी उभा आहेसा? आतवाड्यामध्ये येणार नाही वय? येईन मी, पण मला वेळ लागेल. हो, पर आता सुरवदेव भी माथ्यावर आला आहे. असू दे. किती दिवसांनी मी तुला पाहतो आहे. म्हणून देव हातात थांबला आहे? आत्ता कळालं मला. तू इतकी रागवली आहेस की माझ्याकडे पाहणार देखील नाहीस. देवा, बानू, म्या बघितलं जी माणसात एक गड उतरून गेल्या ती. तर देवा, तुम्ही त्यांच्या संग बोलला का नाही जी? ती न बोलताच पुढे गेली. तर त्यांनी तुम्हासनी बघितलं ना? मग तिला काहीतरी महत्वाचं काम असेल. देवा, तुम्ही मोहर असताना काय महत्वाचं काम असणार? कदाचित ती माझ्यावर रागवली असेल. तुम्ही हाता असून बिगडावर गेला नाही, त्यासनी वाईट वाटलं असणार. पर देवा, म्या बिगडावर यायचे तेव्हा त्या तुमच्या संग सिंहासनावर बसलेल्या असायच्या. म्या तरी एकली माघारी यायचे, पर म्या कधी काही बोलले नाही. पण बानू, त्याबद्दल तुझ्या मनात काही राग आहे का? नाही देवा, म्या आपलं म्हणले असच. मला तुम्हासनी एवढंच सांगायचं आहे का तुम्ही त्यासनी भेटला असता तर म्या तुम्हासनी काय बी बोलले नसते बघा. उलट पक्षी म्या विचारलं असतं का त्या वाड्यावर येत्याल का.
तर त्या येणार नाहीत हे ठावं आहे मला. पण ती समोर आली नाही हे उत्तम झाले. असं कशापायी म्हणताय देवा? तिने विचारलं असतं तर मला खरं सांगावं लागलं असतं की मी गडावर का येत नाही ते. मग सांगायचं. जर मी तिला सांगितलं असतं तर तुम्हा दोघींमधला वाद वाढला असता. आज मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आहे. गडावर महारुद्राची पूजा झाली. त्याचा प्रसाद, वस्त्र आणि दागिने घेऊन मी आले आहे आणि तुम्हा सगळ्यांशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. देवी, मी तुम्हाला एक विनंती करू का? बोला गणोबा. आधी तुम्ही समजासनी जे काय सांगायचं आहे ते सांगा आणि मग हे आणलेलं आहे ते त्याचं वाटप करूया. बर. येत्या काही दिवसात अत्यंत महत्त्वाचा महायज्ञ गडावर होणार आहे. त्याची तिथी सगळ्यांना कळवण्यात येईल. त्यासाठी देशोदेशीचे राजे, ऋषीमुनी आणि भक्त येणार आहेत. आपल्याकडून त्यांचे स्वागत यथोचित होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे. देवी, आम्हास ती फक्त सांगा होम कधी आहे तो. अख्खी जेजुरी झाडून काढू, सडा रांगोळी घालू. हे ऐकून मला आनंद वाटला. नुसतं राज्यातच नाही देवी, आम्ही गडावर बी समजून येऊ आणि पडल ते काम करू. हा यज्ञ विश्व कल्याणासाठी आहे. यात जो कोणी हातभार लावेल त्याच्या पदरी पुण्याच पडेल आणि सगळ्यांचे कल्याण व्हावे हाच या यज्ञामागचा हेतू आहे. पर देवी, यो होम होणार कसा? कारण देव तर गडावर नाहीत. हो ताई, कुठं काय बोलायचं काय कळतं का नाही? अगं, देव बानू वाढत असलं तरी होमासाठी गडावर येतील की. हा, तू कशा पाहिजे विचारतेस? चुकलं माझं. चूक पदरात घ्या. मी आपलं सहज विचारलं. अरे देवी, सावता तुम्हाला अवतान घेऊन आलेत आणि काय बोलतायसा? हा? हे बघा, देवगडावर येणार आणि ह्यो घोम बी होणार. तेव्हा झपाटून समजानी कामाला लागा. वय 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 वय. सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. असं सकाळी पाहिलंस पण थांबली नाहीस, असं का? माझं काम होतं राज्यात. हो, पण जर 2 शब्द बोलली असतीस तर? मी रागवले आहे तुमच्यावर. मी तुझा राग समजू शकतो. या माणसाला काय होतं आहे हे केवळ माणसालाच ठाऊक आहे. कशी आहेस? तुमच्याशिवाय मी कशी असणार? मला ठाऊक आहे की तुझ्यावर राज्यकारभाराची देखील अनेक दायित्व आहेत. येते मी. माझा थांब. कशासाठी? आपण बोललो असतो. मलाही तुझा विरह होतो आहे. तरी देखील तुम्ही इथे थांबलात. मला सांगा, हा काय प्रकार आहे? मला न सांगता तुम्ही गड उतरून तिच्याकडे आलात, तिच्याकडे राहिलात. तुमची पत्नी आहे, तुमचा संसार आहे, सिंहासन आहे. सगळं सगळं सोडून तुम्ही इथे आलात कशासाठी? खरं तर मी तुम्हाला हे विचारणार नव्हते, पण तुम्ही समोर आलात आणि विचारल्याशिवाय मला राहिलं नाही. एवढं काय बोलतेत? किती वेळ झाला आहे? असं काय घडलं आहे वाड्यावर की तुम्ही गडावर येणार नाही असा संदेश पाठवला? माझ्यासाठी राहूच द्या.
पण महायज्ञासाठी देखील यायला तुम्हाला वेळ नाही? माझा प्रश्न वेळेचा नाहीये. मग कशाचा आहे मलाही कळू द्या. तो विषय नको, नाहीतर तुम्हा दोघींमध्ये वाद व्हायचा. हो, मग तर मला ऐकायचेच आहे. असे कोणते कारण आहे की तुम्ही मला सोडून पायथ्याशी जाऊन राहत आहात? सांगतो. मला वचन द्या. दिलं वचन. माझी इच्छा आहे तोवर तुम्ही माझ्या संग हातच थांबावजी. काय बोलू मी? एवढ्याशा कारणासाठी तुम्ही इथे थांबलात? तिने फसवलं आहे तुम्हाला. तिला याचे शासन केल्याशिवाय मी राहणार नाही. माझा शांत हो. मी जे म्हणाले होते तेच घडलं ना? तिने तुमच्या भोळ्या स्वभावाचा लाभ घेतला आहे. तुम्ही तिला असे वचन दिले तेव्हा तुम्हाला माझी आठवण नाही आली? पण मी वचन आधी दिले होते. याचा अर्थ तिने तुम्हाला शब्दात अडकवलं आहे हे तुम्हाला मान्य आहे ना? माझा मी तिच्याकडे येऊ शकलो नाही, तिला वेळ देऊ शकलो नाही, म्हणून हे सारं घडलं. एवढं होऊनही तुम्ही तिच्याच बाजूने बोलता आहात. मला तुमच्याशी बोलायचं नाही. माझा हात सोडा माझा. माझा मला तुला पाहावंसं वाटतं, तुझ्याशी बोलावंसं वाटतं. मग कोणी अडकवलं आहे तुम्हाला? त्या रानात राहणाऱ्या मुलीने. एवढी मोठी झाली ती, तिला ठाऊक नाही ती काय करते आहे ते. ह्या क्षणी मी तिला तिचं स्थान दाखवून देईन. माझा तू असा काही वाद घालू नये. का? काळजी वाटते आहे तिची? आयुष्यभर सूर्यदेवांची उपासना केली आहे मी. आराध्य म्हणून सर्वस्व वाहिलं मी तुम्हाला. प्राणाहूनही जास्त प्रेम केलं मी तुमच्यावर. पाहूयात कुणाचं सत्व अधिक आहे ते. होय, पण ती ही योग्य वेळ नव्हे. मग आत्ता चला माझ्यासोबत गडावर. का? आता का गप्प आहात तुम्ही? फसवून घेतलेल्या वचनाचं काय मूल्य? धुडकावून लावा ना ते आणि चला माझ्यासोबत. त्याचं जर काही पाप असेल तर तेही मी माझ्या माथी लावून घेईन. अजून काय करू मी? मी शब्द दिला आहे. एवढेच नाही तर एक प्राचीन वचन पाळत आहे मी. तुमचं उत्तर मिळालं मला. आता काही अवधीत सूर्यास्त होईल. या मावळत्या सूर्याच्या साक्षीने मी सांगते, मी स्वतः येईन आणि त्या बानूच्या देखत तुम्हाला गडावर घेऊन जाईन. म्हाळसा नाव आहे माझं. माझा दूर राहा माझ्यापासून. मला स्पर्शही करू नका. माझा येते मी. तेव्हा तुम्ही गडावर यायची. तेव्हा तुम्ही गडावर या.
अहो काय झालं? अहो म्हाळसा गडावर परत आली नाहीये अजून. तिकडे गावात काय झालं तेही कळालं नाही. अहो काही महत्वाची कामं असतील म्हणून वेळ लागला असेल. अक्का अक्का अगं दम खा जरा. अशी धापा टाकत काय आलीयेस? अक्का अहो देवी आले आहेत गडावर. माधवी मला सांग, म्हाळसा एकटीच आलीये का? हो, देवी आणि सेवक माघारी आले आहेत. का हो? नाही, देव गडावर आले नाहीत का असं विचारायचं होतं मला. मला जी वार्ता मिळाली आहे त्यानुसार केवळ देवीच गडावर आले आहे. देव गडावर परत आले नाहीत म्हणजे आश्चर्यच आहे. त्यांनी गडावर परत यावं म्हणून तर म्हाळसाने महारुद्र केलं. अहो आता नसते विचार करत बसू नका. आधी जाऊन म्हाळसाची भेट घ्या. हो, म्हाळसाची भेट तर घ्यावीच लागेल. गावात जाण्याआधी मला वाटलं होतं की माझी आणि यांची भेट होईल की नाही, पण ती भेट झालीत. आधी जाताना ओझरतं दर्शन झालं, पण मी मात्र निघून गेले. येताना त्या बानूच्या वाड्यावरून जाताना मनात हुरहुर होतीच माझ्या. यांची भेट होते की नाही, यांची अनामिक हुरहुर अस्वस्थ करत होती मला. आणि आमची भेट झाली, पण हे काही माझ्या बरोबर गडावर आले नाही. या महारुद्रानंतर हे गडावर येतील असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. डोळ्यात पाणी आणायला काय झालं? काही नाही. म्हाळसा आई आहे मी तुझी. मला सांगू नकोस की काही झालं नाही म्हणून. काय झालं सांग मला. गडावरून येताना यांची भेट झाली. तरीच कशाला भेटलीस? मी त्यांना जाताना पाहिलं आणि मी राज्यात निघून गेले. येताना ते तसेच वाट पाहत होते. माझा पाय उचले ना. मी थांबले, तेही माझ्या दिशेने येत होते आणि तेही थांबले. पण बोलणं काय झालं? आई यांना फसवलं आहे तिने. म्हणजे देवांना फसवलं? एवढी मोठी झालीये ती? हो, माझी शंका खरी ठरली आई. हे असे वागणार नाहीत. नक्कीच काहीतरी घडलं आहे. काय केलंय तिने मला तरी कळू दे. मग मी आहे आणि ती आहे. आई तुला आठवतं, त्या दिवशी हे मला न सांगता तिच्याकडे निघून गेले. तिने यांना अचानक बोलवलं होतं. यांच्याकडून तिने वचन मागून घेतलं आणि हे तिच्याकडे राहतायत हे त्या वचनामुळे. तिच्या इच्छेशिवाय हे परत येऊ शकत नाहीत. अडकवून टाकलं आहे तिने यांना. इतकं धाडस त्या बानूचं? काय समजते ती स्वतःला? आत्ता जाते आणि तिला सांगते तिची योग्यता काय आहे ते, आणि माझ्या लेकीची काय योग्यता आहे ते. आई तू नको जाऊस. तिच्या दारात जाऊन तू स्वतःचा अपमान करावा असं मला नाही वाटत. यांच्या भोळेपणाचा लाभ घेतला आहे तिने. भक्ताचं कल्याण करण्यासाठी हे गेले आणि आराध्यालाच तिने वचनात बांधून ठेवलं. अगं मग हे सगळं सुरळीत कसं होणार? काय हे असंच चालू ठेवायचं? काहीतरी करायला नको? तुला काय वाटलं गप्प बसेन मी? नाही, तिच्या देखत त्यांना गडावर आणलं तर म्हाळसा नाव नाही माझं.